नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो आणि लक्ष्मीपूजन करत असताना आपण लक्ष्मी बरोबर 8 लक्ष्मींचं पूजन करतो। या अष्टलक्ष्मी ज्या आहेत त्या आपलं धन धान्य समृद्धी तर प्रदान करतातच, पण त्याचबरोबर आपलं व्यक्तिमत्व विकास देखील होत असतो। जर या अष्टलक्ष्मींना आपण समजून घेतलं तर त्याच्या माध्यमातून खूप काही गोष्टी आपल्याला साध्य करता येण्यासारख्या असतात। लक्ष्मी या शब्दाचा अर्थ अगोदर आपण जाणून घेऊया। श्री सुक्तामध्ये लक्ष्मी असा शब्द वारंवार आलेला आहे। तर लक्ष्मी याचा अर्थ असा आहे, लक्ष्म म्हणजे डाग आणि लक्ष्मी म्हणजे डाग विरहित, जिच्यावर कोणताही डाग नाहीये तर ती लक्ष्मी आहे। या लक्ष्मीच्या माध्यमातून आपण सगळ्या चांगल्या गोष्टी साध्य करून घेऊ शकतो। जे जे चांगलं, जे जे उदात्त, जे जे भव्य दिव्य, जे जे आपल्यासाठी समाजासाठी योग्य, या सगळ्यांमध्ये कोण आहे तर ती लक्ष्मी आहे, म्हणजे ती चांगली गोष्ट आहे। अष्टलक्ष्मीमध्ये पहिली लक्ष्मी आहे आद्यलक्ष्मी किंवा आदिलक्ष्मी। आदिलक्ष्मी आपण कोणतंही काम सुरुवात करताना गणपती बाप्पाचं पूजन करतो आणि गणपती बाप्पा बरोबर आपण लक्ष्मीचं पूजन करतो आणि सांगतो की माझे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे। ती आहे आद्यलक्ष्मी। कधी कधी असं होतं की सुरुवात खूप छान होते पण नंतर आपला मूड थोडा थोडा डाऊन होत जातो, तर तो होऊ नये यासाठी आद्यलक्ष्मीची पूजा करणं फार गरजेचं आहे। त्याच्या माध्यमातून आपलं कार्य जे आहे ते पूर्णत्वास जातं। दुसरी लक्ष्मी जी आहे ती धनलक्ष्मी आहे। धन म्हटल्यानंतर आपल्या सर्वांच्याच भुवया उंचावतात, चेहऱ्यावरती हसू येतं, कारण की धन प्रत्येकाला पाहिजे आहे, ते गरजेचं आहे आणि ते प्रत्येकाने मिळवावंच असा आग्रह असला पाहिजे, चांगल्या मार्गाने अर्थातच। तर आपल्याला चांगल्या मार्गाने धन मिळावं, आपण जी मेहनत करतो आहे त्या मेहनतीचं योग्य फळ आपल्याला मिळावं, यासाठी धनलक्ष्मीचं पूजन केलं जातं। धनलक्ष्मी पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, सगळ्या चांगल्या गोष्टी, ज्याला लक्झरी लाईफ म्हणतो, ज्याला लॅविश लाईफ म्हणतो, या सगळ्या प्रदान कोण करतं तर ती धनलक्ष्मी करत असते। पुढची लक्ष्मी जी आहे ती धान्यलक्ष्मी आहे। देश आपला किंवा ही संपूर्ण पृथ्वीच आपण असं म्हणूया की कृषी प्रधान आहे आणि या शेतामधून जेव्हा धान्य निर्माण होतं त्याच्यामुळे आपलं पोट भरतं, आपल्याला योग्य धान्य प्राप्त व्हावं यासाठी आपण पूजा करायची असते धान्यलक्ष्मीची। धान्यलक्ष्मीचं पूजन करण्याची सर्वात उत्तम संकल्पना म्हणजे जे आपल्यापर्यंत धान्य पोहोचवतात ते सगळे आपले शेतकरी बांधव, की ज्यांना विनम्र अभिवादन या दिवशी याच्या माध्यमातून आपल्याला करायचं असतं। प्रार्थना करायची असते का तुमच्यामुळे आमच्या पोटामध्ये अन्न जातं आहे, तरी धान्यलक्ष्मी माता तुझे तर आभार आहेतच, तुझी पूजा आहेच, पण त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांची पूजा करतो, त्याचबरोबर त्यांना नमस्कार करतो आणि तुझा कृपा आशीर्वाद आमच्याबरोबर आमच्यावर राहूच दे, पण सर्वात जास्त तुझा कृपा आशीर्वाद शेतकऱ्यांवर राहू दे। शेतामध्ये जो काम करतो, जो शेवटचा शेतकरी या जगामधला, त्याच्यावर राहू दे आणि त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त कर, कारण की या जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती जर कोण आहे तर तो शेतकरी आहे, कारण की जो लाखो लोकांचं पोट भरतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीमधून तो आपल्या अपत्याप्रमाणे धान्य निर्माण करत असतो। त्यामुळे धान्यलक्ष्मीची पूजा करताना प्रत्येक शेतकऱ्याचं स्मरण नक्की करा, प्रत्येकाने करा, बघा एक वेगळा आनंद आपल्या मनात निर्माण होईल। या गोष्टी मी केलेल्या आहेत किंवा करतो नेहमी, म्हणून तुम्हाला सांगतो। तर शेतकऱ्याला आणि या धान्यलक्ष्मीला खरंच मनापासून नमस्कार। यानंतर विद्यालक्ष्मी आहे। विद्या, यश, कीर्ती, जय या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात त्या म्हणजे विद्यालक्ष्मीच्या माध्यमातून। तिला आपण सरस्वती असं म्हणतो, पण ही सरस्वती फक्त देवता नाही आहे, तर ज्या ज्या स्त्रियांनी झटून कार्य केलं, त्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील, त्याच्यामध्ये असंख्य अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला, या सगळ्या आपल्यासाठी सरस्वती आहेत, विद्यालक्ष्मी आहेत। फक्त विद्यालक्ष्मी सरस्वतीची पूजा करणं म्हणजे या सगळ्या स्त्रियांना नमस्कार करणं। जो काळ अतिशय कठीण आहे, कठीण होता, त्या कठीण काळामध्ये स्त्रियांसाठी स्त्रियांनी पुढाकार घेऊन जे कार्य केलं, जी शैक्षणिक चळवळ पुढे नेली, यासाठी सर्व स्त्रियांना आणि आद्य सरस्वती म्हणून जिचं नाव घेतलं जातं त्या म्हणजे सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करायचं आहे आणि ह्या
विद्यालक्ष्मीच्या माध्यमातून सर्वांना सुखी राहू दे, सगळ्या महिलांना चांगलं शिक्षण मिळू दे, प्रत्येक व्यक्तीला चांगलं शिक्षण मिळू दे, अनेक मुलं जी वंचित आहे शिक्षणापासून त्यांना शिक्षण मिळू दे, अशी प्रार्थना ह्या दिवाळीच्या शुभ दिवशी आपल्याला करायची असते. यानंतर संतान लक्ष्मी. संतान लक्ष्मी म्हणजे आपली जी संतान आहे त्या संतानाला चांगल्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. त्याचबरोबर ज्यांना संतती प्राप्तीसाठी थोडी अडचण निर्माण होते, तर मी खरंच संतान लक्ष्मीला प्रार्थना करेल की या सगळ्यांना संतान प्राप्त होऊ दे. ज्यांच्या संतान आहेत, संतती आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्या सगळ्यांना सुख प्राप्त कर, त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. अलीकडे संतान लक्ष्मीची पूजा करणे फार महत्त्वाचं आहे, कारण की मुलं ज्याप्रमाणे हायपर होत आहेत, मुलांच्या ज्याप्रमाणे तक्रारी वाढत चाललेल्या आहेत, तर हीच प्रार्थना करायची आहे की आमच्या मुलांना सद्बुद्धी दे, चांगलं आरोग्य दे, अभ्यासामध्ये प्रगती राहू दे आणि त्याचबरोबर त्यांना योग्य ते मॅनर्स मिळू दे. यासाठी आपल्याला संतान लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि ज्यांना संतती नाही आहे, संतान नाही आहे, त्या सर्वांना संतती प्राप्त होऊ दे, अशी पूजा, अशी प्रार्थना या दिवाळीच्या दिवशी आपल्याला करायची असते. यानंतर आहे धैर्यलक्ष्मी. धैर्य म्हणजे संयम, म्हणजे पेशन्स. जर आपलं ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला काय लागतं, तर आपल्याला धैर्य लागतं. आणि धैर्य निर्माण कोण करून देतं, तर ती धैर्यलक्ष्मी करून देत असते. त्यामुळे जीवनात संयम अतिशय आवश्यक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. संयमाने आपण ज्या काही गोष्टी करतो त्या सगळ्या आपल्याला साध्य होत असतात, प्राप्त होत असतात. त्यामुळे धीर धरा असं जे सांगितलं जातं तेच म्हणजे धैर्यलक्ष्मी आहे. कारण की पेशन्स ठेवल्यामुळे अनेक गोष्टी साध्य होत असतात. म्हणून आवर्जून आपल्या पूर्वजांनी अष्टलक्ष्मीमध्ये धैर्यलक्ष्मीला स्थान दिलेलं आहे. त्यामुळे धीर धरा, संयम धरा, यश तुमचंच आहे. आपण अशी प्रार्थना करायची का हा धीर, हा संयम, हे पेशन्स मला प्राप्त होऊ दे. त्यानंतर आहे विजयलक्ष्मी. विजयलक्ष्मी म्हणजे की आपण जे काही कार्य करतो त्या सगळ्या कार्यामध्ये आपल्याला विजय प्राप्त होऊ दे. आपण काही करा, आपण आपलं रोजचं काम करा, आपण शिक्षण करा, आपण एखादा व्यवसाय करा, आपण युद्ध करा, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला जय प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना निश्चितपणे जर आपण केली, विजयलक्ष्मीची आपण पूजा केली, तर आपल्याला त्या गोष्टी साध्य होत असतात. कारण की विजय जिंकणं या गोष्टी मानवासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आम्ही काम कशासाठी करतोय, तर जिंकण्यासाठीच करतो आहे. यासाठी विजयलक्ष्मीची पूजा ही फार महत्त्वाची आहे. राजलक्ष्मी, आठवी लक्ष्मी जी आहे, राजलक्ष्मी म्हणजे फक्त राजा नव्हे, तर राजलक्ष्मीचा अर्थ असा होतो आपण जे काही कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये आपण टॉप लेवलला असणं, म्हणजे आपण त्या कार्यामध्ये आपलं प्रभुत्व मिळवणं, याला म्हणतात राजलक्ष्मी. राजलक्ष्मीची पूजा फक्त राजांनी करावी असं नाही आहे, आम्ही प्रत्येकाने करावी. एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय असतो, तो व्यक्ती त्या व्यवसायामध्ये राजा असतो. आपलं एक छोटंसं घर असतं, त्या घरामध्ये आपण राजा असतो. ते कायमस्वरूपी टिकावं, ते वाढावं, त्याचा अजून विस्तार व्हावा, यासाठी राजलक्ष्मीची पूजा सांगितलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं पाहिजे, ते यश टिकलं पाहिजे आणि आपलं वर्चस्व त्या ठिकाणी असलं पाहिजे, यासाठी आपल्याला राजलक्ष्मीची पूजा सांगितलेली आहे. तर या आहेत अष्टलक्ष्मी, ज्याच्या माध्यमातून आपण खूप काही गोष्टी साध्य करू शकतो आणि निश्चितपणे करू शकतो. कारण की अष्टलक्ष्मीची पूजा ही पूर्व परंपरेतून चालत आलेली आहे. सगळे जे राजे महाराजे होते, यशस्वी व्यक्ती होते, ते अष्टलक्ष्मीची पूजा करायचे. याच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व जे आहे याचा विकास करता येत असतो. म्हणून महालक्ष्मी पूजेच्या दिवशी आवर्जून अष्टलक्ष्मीची पूजा करा. मंत्र म्हणा देवीचा, प्रार्थना करा की तुझी कृपा सदैव असू दे. या अष्टलक्ष्मीचा एक मंत्र आहे, बीजमंत्र, तो आपण पाहणार आहोत. हात जोडायचे, डोळे बंद करायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे. ओम ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीभ्यो नमः. ओम ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीभ्यो नमः. हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा. आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा अष्टलक्ष्मीचा मंत्र म्हटल्यानंतर सगळ्या लक्ष्मींची नावं त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेली आहे, कारण की हा अष्टलक्ष्मीचा बीजमंत्र आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, कारण की जे जे चांगलं, जे जे उदात्त हे इतरांपर्यंत पोहोचवणं म्हणजे लक्ष्मीचं पूजन आहे. कारण की लक्ष्मी म्हणजे प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे, लक्ष्मी सकारात्मकता आहे, लक्ष्मी शुभ ऊर्जा आहे आणि लक्ष्मी जी आहे ती तुमचं आमचं कल्याण करणारी आहे. पुन्हा एकदा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी तुम्हाला सर्वांना भरभराटीने जाओ, तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण हो, या अष्टलक्ष्मी तुम्हाला वरदान देवोत आणि आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत अशी आपण प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया. खूप छान आनंदाने दिवाळी साजरी करा. लहान मुलांना विशेष काळजी घ्यायची लहान मुलांनी, कारण की फटाके वाजवताना व्यवस्थित वाजवा, कोणती हानी होणार नाही याची काळजी नक्की घ्या. बाकी सर्वांनी भरपूर दिवाळी एन्जॉय करा आणि या दिवाळीमध्ये माझ्याकडून, आमच्या संपूर्ण टीमकडून, संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. असंच प्रेम निरंतर नक्की राहू द्या. धन्यवाद.